बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील राजकीय वातावरण तापलंय। शेवटच्या दिवशी प्रचार सभांचा धडाका या ठिकाणी होताना पाहायला मिळेल। अमोल कोल्हेंसाठी शरद पवार, आदित्य ठाकरे यांची सभा, तर शिवाजी आढळराव आणि श्रीरंग बारणे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रॅली काढणार आहेत। रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांचा कोपरा सभावर भर असणार आहे। संध्याकाळी 6 वाजता या सभा थंडावणार आहेत। पुण्यातील राजकीय वातावरण हे आता या शेवटच्या दिवशी तापलेलं पाहायला मिळतंय। 4 सभा या ठिकाणी होणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये शुक्रवारपासून तळ ठोकून आहेत। काँग्रेसने विदर्भातील नेते आपल्या प्रचारामध्ये उतरवलेत। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, पुण्यातील वातावरण, राजकीय वातावरण आता आपण तापलेलं पाहायला मिळतंय। सभा होणार आहे, सभांचा धडाका, मविया महायुती दोन्हीकडून सभेंचा धडाका या ठिकाणी पाहायला मिळेल। अगदी बरोबर आहे। खरं तर परवाच्या दिवशी जे आहे ते 4थ्या टप्प्यातलं मतदान आहे आणि यामध्ये पुणे आणि शिरूर, मावळ या सगळ्याचा समावेश जो आहे तो या 4थ्या टप्प्यामध्ये होतोय। त्याच पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून जो आहे तो जोरदार सभा आजच्या शेवटच्या दिवशी जे त्या घेतल्या जात आहेत। आज सकाळी शरद पवार हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये होते, ज्या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे तो। तर काँग्रेसकडून अभिषेक मनु सिंघवी असतील, भाजपकडून देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, तर इकडे शिवसेनेकडून उभाटाकडून आदित्य ठाकरे असतील, या सगळ्यांचे जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आज पुणे, मावळ, शिरूर या ठिकाणी सभा होत आहेत। सुप्रिया सुळेचा रोड शो जो आहे तो रवींद्र धंगेकरांसाठी कोथरूड परिसरामध्ये होतोय। मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची सभा जी आहे ती गोकुळनगरच्या परिसरामध्ये होते। नितीन गडकरींची सभा जी आहे ती थोड्या वेळामध्ये पुण्यातील मुख्य अशा नातूबाग चौकामध्ये, नातूबागच्या ग्राउंडवरती जी आहे ती मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी होते। अशा अनेक कार्यक्रमाची, सभांची जी आहे ती रंगत पुणेकरांना आज पाहायला मिळणार आहे। हा सगळा सामना जो आहे तो आज सायंकाळपर्यंत चालेल। आज सायंकाळी 6 नंतर जे येते या सगळ्या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावणार आहेत। जवळपास 1.5 महिन्यांपासून सगळा प्रचार जो आहे तो पुणेकरांनी पाहिलेला आहे। नक्कीच नक्कीच रोहन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अमोल कोल्हेंसाठी शरद पवार, आदित्य ठाकरेंची सभा, शिवाजी आढळराव आणि श्रीरंग बारणे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रॅली काढणार आहेत। प्रचार फेरी या ठिकाणी निघालेली पाहायला मिळेल। रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांचा कोपरा सभावर भर असेल।